तुम्हाला बोललो होतो मी काल रात्री एका मंदिरात राहिलो होतो, तर ते मंदिर दाखवतो तुम्हाला. रवळनाथाचं मंदिर आहे. गेलेत आणि अजूनही सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाहीये. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. आपण आलो आहोत बघा देवगड किल्ल्यावरती. देवगड तालुक्यातला समुद्रावर नजर ठेवणं पहिल्या काळात. तर नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 19 तारीख आहे आणि वार आहे मंगळवार आणि मी आहे वाडा या गावात. साधारणतः देवगडपासून एक 10 किलोमीटर अंतरावरती वाडा हे गाव आहे. तर आजचा आपला प्लॅन असा आहे की देवगड किल्ला करून जेवढं होईल तेवढं मालवणच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला बोललो होतो मी काल रात्री एका मंदिरात राहिलो होतो, तर ते मंदिर दाखवतो तुम्हाला. रवळनाथाचं मंदिर आहे. एवढं मस्त असतं ना मंदिर हे. एकदम कोकणातली जी काही घरं असतात ना, कोकणातली जी काही मंदिरं असतात ना, त्याच स्टाईलचं हे मंदिर आहे बघा. पूर्णपणे कौलारू असं हे पूर्णपणे मंदिर आहे बघा. तुम्ही किती मस्त वाटतंय. बाजूनही नदी गेलेली आहे, ओढा आहे आणि आजूबाजूचं दृश्य बघा हे मंदिराचं. म्हणजे कुठंतरी आपण एका दुसऱ्या देशात आल्यासारखं म्हणजे मला वाटतं आहे. कारण मी अशी मंदिरं कधीच बघितली नाहीत. कारण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र कोणत्या प्रकारची मंदिरं असतात हे मला माहीत आहे, पण हे जरासं वेगळं मंदिर आहे. आणि धन्यवाद, रात्री चार्जिंग मोबाईल झाला, फोन वगैरे सर्व व्यवस्थित झालं आणि जे बी कोणी इथे भेटले ते सर्व सपोर्टिव्ह भेटले. पाठीमागं थोडेसे नाही म्हणले त्यानंतर मग इथं आलो आणि इथं राहिलो मी. तर धन्यवाद. चला आपण आपल्या मार्गाला लागू. गुड मॉर्निंग मित्रांनो. 7:30 वाजून गेलेत आणि अजूनही सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही आहे. सूर्यदेवाचं दर्शन न होण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, की केरळ आणि तमिळनाडूला एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे, वातावरण खराब आहे आणि त्या वातावरण खराब असल्यामुळे आपल्याला 2 दिवस झाला त्रास होतो आहे. त्रास म्हणजे कसा, कारण एवढं वारं वाहत आहे, नाही तर की वारं वाहत असल्यामुळं ना आपल्याला सायकलला रन कटतच नाही आहे. किती जरी एनर्जी लावली ना तुम्ही तरी ते कंटिन्यू चालूच आहे. म्हणजे एवढं सकाळपासून म्हणजे कालपासून वारं सुरू झालेलं आहे, ते आत्ताही वारं आहे. म्हणजे भयानक. म्हणजे बघा परिणाम कुठं आहेत. त्याचं पाऊस चालू आहे केरळ आणि तमिळनाडूला, त्याचे परिणाम आपल्या कोकणात पडत आहेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि माझ्यासारख्या सायकलस्वाराला. तर ही भयानक गोष्ट आहे. म्हणजे हे एक निसर्गाचा भाग आहे. ह्या गोष्टी होत राहत असतात, परंतु थोडंसं कठीण जातं आहे. कारण डेली दररोज जे असतं आपलं त्याहीपेक्षा थोडंसं अवघड जातं आहे. आणि 7:30 वाजून गेले. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण त्यामुळे एक स्पिरिट निर्माण होतं नवीन कॉन्टेंट बनवायचं. त्यामुळे होप यू विल अंडरस्टँड की कमेंट करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर असा व्ह्यू घेऊन जर तुम्हाला प्रवास करायला आवडेल का, कारण हे पूर्ण समुद्र आहे आणि हा जो छोटासा रस्ता आहे ह्या रस्त्यामधून मी जातो आहे. बाजूला ना आंब्याची बाग आहे आणि हे गाव आहे जामसांडे. तसं तर हा शॉर्टकट आहे. काल शॉर्टकटच्या नादामध्ये गेलो होतो मी. रस्ता खूप खराब होता आणि भीती पण वाटत होती. थोडंसं जंगल असल्यासारखं वाटत होतं. पण चला म्हणलं, जी शॉर्टकटची मजा आहे ना ती वेगळीच आहे. कारण ह्यामध्ये रिस्क आहे, ते म्हणतात ना रिस्क आहे तो इश्क आहे, तसं आहे. तुम्हाला आंब्याच्या बागा दाखवतो. गेली 4 दिवस झालं मी फक्त आंब्याच्या बागांमधून फिरतो. ते बघा आंब्याच्या बागा म्हणता येत नाहीत ह्या. एक आंबा किती मोठमोठा आहे बघा. आंब्याचं झाड आणि लगेच हे नारळाची झाडं. एखादं नारळ पडलं तर चांगलं होईल. कारण कोकणात येऊन मी अजूनही नारळ बघा, मी किती जवळजवळ 8-9 दिवस झालं, म्हणजे 10 दिवस झालं कोकणामध्ये आहे आणि अजूनही कोकणातला आंब्याचं सीझन तर नाही आहेच म्हणा, पण नारळ पिलेलं नाही आहे आणि मच्छी पण खाल्लेली नाही आहे यार. मच्छी विषय काय होतो माहिती आहे का, मी झोपतो मंदिरामध्ये, त्यामुळे हे नॉनव्हेज खाऊन मंदिरामध्ये झोपणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी अवॉइड करतो आहे. गोव्यामध्ये गेल्यावर नक्कीच आपण गोवन थाळी ट्राय करूया. आणि असा व्ह्यू बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी.
हे गाव, हे समुद्र. हे बघा भाताची शेती. हे थोडं थोडं म्हणजे इथं ॲक्च्युली भाताची शेती समोर होते बघा, इथं नाही. आणि हे माडाची झाडं, आपण नारळाची म्हणतो पण ही माडाची म्हणतात. माहीत नाही नारळ आणि माडमध्ये काय फरक आहे, पण आहे, फरक आहे. मित्रांनो, तर आपण आलो आहोत बघा देवगड किल्ल्यावरती. देवगड तालुक्यातला हा देवगड किल्ला आहे बघा. पहिल्या काळातली दरवाजे म्हणा किती भक्कम होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं असं होतं की जशी माती तसा दगड. हे किती मोठमोठे ब्लॉक्स आहेत बघा. एवढे खतरनाक ब्लॉक्स तुम्हाला फक्त किल्ल्यावरती बघायला भेटतील. तर असे हे किल्ल्यावरचे ब्लॉक्स. आणि इथं जेव्हा आपण सुरुवातीला येतो ना, तर एकदम हनुमानाचं मंदिर लागतं. त्याच्या बाजूला हे खूप मोठं असं मंदिर आहे बघा, गणपतीचं मंदिर आहे. आणि किल्ल्याच्या आजूबाजूला, किल्ल्याच्या आतमध्ये तर काहीच नाही आहे. पूर्णपणे तटबंदी फक्त राहिलेली आहे. ह्याच्यावर काहीच नाही आहे. पण तटबंदीवरती जाऊन बघूया की नेमकं ह्या किल्ल्याचं वैभव कसं होतं, त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. गणपतीचं मंदिर खूप मस्त आहे बघा, पूर्णपणे किल्ल्याच्या आतमध्ये. आणि त्याच्या बाजूला घर पण आहेत बहुतेक. तर असा हा देवगड किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणि देवगड तालुक्यातला एकदम समुद्राच्या शेजारी आहे. त्याची प्रतिकृती बघा. इथे हे दीपस्तंभ आहे, लाईट हाऊस जे समोर दिसते बघा, ते लाईट हाऊस आहे. कदाचित आपण त्या लाईट हाऊसला पण जाऊया. आणि हे बघा बाजूने किती मोठी खाई आहे. कॅमेऱ्यांनी दिसतात की नाही बघा, पण जे तुम्ही समोर बघताय ना, त्या देवगडमधल्या पवनचक्क्या आहेत. खूप मोठं असं पवनचक्क्यांचं गार्डन आहे. मला जे कोणी भेटले त्यांनी सांगितलं की तुम्ही नक्की जा त्या देवगड किल्ल्यावरच्या पवनचक्कीला. आणि तिथे लाईट हाऊस आहे बघा. तर लाईट हाऊस पण आपण बघणार आहोत. पण हे देवगड किल्ल्यावरून समुद्राचा नजारा कसा दिसतो आपल्याला हे थोडक्यात बघायचं आहे. तेच आपण बघायला चाललो. आणि खास म्हणजे देवगड प्रसिद्ध आहे देवगडच्या आंब्यांमुळे. देवगडचा जो हापूस आंबा आहे देवगडचा, तो खूप प्रसिद्ध आहे. देवगडमध्ये असे काही ठिकाणं आहेत जे आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत देवगडमधले. म्हणजे जे की इन केस तुम्ही जर कधी आलात ना, तर तुम्हाला सोपं जाईल देवगडमधले जे काही महत्त्वाचे स्थान आहेत ते बघायला. बघा ह्या किल्ला किती उंच आहे. आणि ह्या किल्ल्यावरती पहिल्या काळातील थोडासा बारव टाईप छोटासा हौद केलेला आहे. आणि त्या हौदामध्ये आजही पाणी आहे. जे आजूबाजूचे भटके कुत्रे म्हणा किंवा गाई गुरं ढोरं जे कोणी येतील ना, तर त्यांना पिण्यासाठी पाणी आहे बघा. आणि आजच्याच बाजूला किती मोठा समुद्र आहे बघा. असा हा समुद्र, अथांग समुद्र. म्हणजे काय ते नवल किती करावं त्या समुद्राचं, असा हा समुद्र. हे बघा, जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत समुद्रकिनारा आहे. तुमची नजर जाईल तिथपर्यंत. इथे थोडंसं पाणी खोल नाही आहे बहुतेक, त्यामुळे इथे दगडं वगैरे आहेत. पण पलीकडल्या साईडनी बंदर आहे जिथं पाणी खोल आहे, वाळू आहे. तर तिथे समोर बघता इथे लाईट हाऊस आहे. तर असं हे देवगड किल्ल्याचा नजारा. आणि विषय म्हणजे काय माहिती आहे का, की आज थोडंसं वातावरण खराब आहे. वातावरण खराब